आणि आता महाराष्ट्राची खबरबातला सुरुवात करूयात। निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा केली असली तरी अद्याप अनेक ठिकाणी उमेदवारांची घोषणा झाली नाहीये। महाराष्ट्रात देखील असंच काहीसं चित्र आहे। सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे। एकमेकांना शह देण्यासाठी काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीयेत आणि अशातच बॉलिवूड सेलिब्रिटींना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची खेळी केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। पाहूयात। राजाबाबूची पुन्हा राजकारणात एंट्री। गोविंदाच्या हाती शिवसेनेचं धनुष्य। विरार का छोरा लोकसभेच्या रिंगणात। अभिनेता गोविंदा पुन्हा राजकारणात एंट्री करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। काही दिवसांपूर्वीच गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली होती। ही भेट लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचं बोललं जातं। शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना गोविंदाला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्याच्या विचारात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोविंदा शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे। बघा, ह्या सगळ्या चर्चा आपण लोक करत असतात। मी एवढंच म्हटलं की जर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना तिसऱ्यांदा 400 पारच्या बहुमतानं 400+ खासदारांच्या बहुमतानं आपल्याला तिसऱ्यांदा जर माननीय पंतप्रधान पदावर त्यांना विराजमान करायचं आहे, त्याच्यासाठी ज्या ज्या व्यक्ती, ज्या ज्या संघटना, जे पक्ष ज्या विचारावर प्रभावित होऊन, मोदी साहेबांच्या विचारावर प्रभावित होऊन जर बरोबर येत असतील तर अशा सगळ्यांचं आम्ही स्वागत करू। खरं तर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केली। पण शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अद्याप इथून उमेदवार जाहीर केला नाही। त्यामुळे अमोल कीर्तिकरांच्या विरोधात गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची खेळी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर अभिनेता गोविंदासाठी राजकारण काही नवं नाही। 2004 साली गोविंदानं काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। त्या निवडणुकीत गोविंदा जायंट किलर ठरला होता। त्यानं भाजप नेते राम नाईक यांना पराभूत केलं होतं। पण त्यानंतर गोविंदानं राजकीय संन्यास घेतला होता। पण आता पुन्हा एकदा गोविंदाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा। शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसही सेलिब्रिटींना लोकसभेच्या आखाड्यात उतरवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करच्या नावाचा विचार काँग्रेसकडून केला जातोय। एखाद्या हाय प्रोफाईल जागेवर स्वरा भास्करला तिकीट दिली जाण्याची शक्यता आहे। आता सेलिब्रिटींना लोकसभेची उमेदवारी दिल्यास निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक। बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आणि यावेळी धामणगावात जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आलं। तसंच शक्तीप्रदर्शन करत रॅली देखील काढण्यात आली। दरम्यान मला लोकसभा लढवायची नव्हती तर राज्यात काम करण्याची इच्छा होती असं वक्तव्य यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं। मात्र तिकीट जाहीर झालं त्यानंतर लोकांसाठी बुद्धीनं निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं। मला लोकसभा लढायची नव्हती का? कारण मी राज्यामध्ये काम करू इच्छित होते। पण माझ्या वहिनीने लोकसभा लढली, सुंदर 10 वर्ष काम केलं, पण माझं तिकीट जाहीर झालं। आता तिकीट जाहीर झाल्यानंतर माझ्या मनामध्ये अनेक प्रश्नांचं काहूर उठलं, अनेक प्रश्नांचं की आपण काय बरं करावं आता। ह्या माझ्याबरोबर प्रेम करणारे लोक नुसत्या बीड जिल्ह्यात नसून अख्ख्या राज्यात आहेत। आज त्या टीव्ही मधून ते बघत आहेत। त्या सगळ्या लोकांसाठी मला बुद्धीने निर्णय घ्यावा लागणार आहे आणि मी बुद्धीनेच निर्णय घेणार आहे। आणि बुद्धीने निर्णय घेताना मन काढून कुठल्या तरी कपाटात ठेवणार नाही। माझं मन सुद्धा त्या निर्णयामध्ये सहभागी असणार। पुण्यात काँग्रेसमधील नाराजी उफाळून आली आहे। पुण्यामध्ये निष्ठेची हत्या असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून काँग्रेस नेते आबा बागुल यांनी त्यांची नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे। रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे आबा बागुल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलंय। पाहूयात। पुण्यात निष्ठेची हत्या हे शब्द आणि काँग्रेसचा पंजा स्टेटसला ठेवून आबा बागुल यांनी त्यांची खदखद व्यक्त केली। रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच पक्षातील नाराजी नाट्य समोर आले। काँग्रेसचे नेते आणि 7 टर्म
नगरसेवक असलेले आबा बागुल यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालं। आबा बागुल काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर केली। विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता। धंगेकरांना आधी विधानसभा आणि आता लोकसभेची उमेदवारी दिल्यामुळे बाहेरून आलेल्यांना पक्षात लवकर संधी दिली जात असल्याचा मुद्दा निष्ठावंतांनी उपस्थित केला। त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे। माझा प्रचार गेली 30 वर्ष चालू आहे। मी रस्त्यावरून काम करणारा कार्यकर्ता आहे। ते आता उमेदवारी दिल्यानंतर रस्त्यावर दिसायला लागलेत। मी 30 वर्ष रस्त्यावर आहे। पुणेकर जिंकणार आहेत आणि मी पुणेकरांचा उमेदवार आहे। काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य उफाळून आलेलं असतानाच दुसरीकडे वसंत मोरेंनी जोरदार तयारी सुरू केली। मनसेला जय महाराष्ट्र करणारे वसंत मोरेंना हातोडा चिन्ह हवंय। हातोडा हाती घेऊन पुणे लोकसभा मतदारसंघात राजकीय तोडफोड करण्यासाठी सज्ज असल्याचं वसंत मोरेंनी सांगितलंय। तर याच मतदारसंघातून भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली। महायुतीतील सर्वच पक्ष मजबूतीनं सोबत असल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी प्रचाराचा धडाका उडवून दिला। भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या जगदीश मुळीक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाराज नसल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते एकजुटीने प्रचारात उतरले। मी निवडणूक लढणार या विषयावरती निश्चित होतो, मी ठाम होतो आणि आज सुद्धा मी त्याच विषयावरती ठाम आहे। त्यामुळे वसंत मोरे निवडणुकीला असताना कोणतीही निवडणूक पुणे शहरामध्ये एकतर्फी होणार नाही याची मी खात्री देतो। निष्ठावंतांना न्याय देणार नसाल तर न्याय यात्रेचा उपयोग काय, असा रोखठोक सवाल आबा बागुल यांनी उपस्थित केला। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच आबा बागुल यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे। आता काँग्रेसचे नेते आबा बागुल यांचं कशा प्रकारे समाधान करतात यावर बरीच राजकीय समीकरणं अवलंबून असणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप चर्चांचं गऱ्हाळ सुरूच आहे। यासोबत महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाचं घोंगडं देखील भिजत पडलंय। काँग्रेसनं लोकसभेसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे, तर लवकरच महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता आहे। वंचित सोबत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत यापूर्वी अनेक बैठक पार पडल्या होत्या, मात्र महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीत समावेश होणार की नाही याबाबतचं चित्र अजूनही स्पष्ट नाहीये। महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत वंचितच्या नेत्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळल्यानं वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतील समावेशाबाबतचा सस्पेन्स अद्यापही कायम असल्याचं चित्र दिसून आलंय। वंचितचा विषय संपलाय का महाविकास आघाडीत? चालू आहे नागपूरचं, त्याच्यातलं काहीही माहिती नाही। मी माझ्या पक्षाच्या सिम्बॉलसाठी आलेलो आहोत। थँक्यू। काँग्रेसची जागा आपण मागणी करतो त्या घोषित केलेल्या आहेत। माझं म्हणणं त्याच्यामधलं असणारं जे आहे, मी असं म्हणतोय की थँक्यू। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात येणार आहे। अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांच्या फोटोचा वापर करत असून निवडणूक चिन्ह घड्याळ हे न्यायप्रविष्ट आहे असं लिहिण्याची गरज असताना लिहिलं जात नाहीये। त्यामुळे याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक आयोगामध्ये केली जाणार आहे। पहिल्याच दिवशी सांगितलं वापरायचाच नाही तुम्ही, आणि ते बोलताना ते म्हणाले की तुम्हाला त्यांचं गुडविल हवं आहे पण ते नको आहेत। हे म्हणाले कोर्टात सहनच करणार नाही, ताबडतोब तुम्ही रद्द करा। दुसरी गोष्ट, जिथे जिथे घड्याळ असेल तिथे तिथे त्याच्या खाली लिहा की हे मॅटर इज सबज्युडाइज्ड, आणि त्याच्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपात दिलेलं आहे आणि अंतिम निकालावर हे सगळं अवलंबून आहे। ते कशा पद्धतीने लिहायचं ते त्यांचं काम आहे, आमचं काम नाही। पंढरपूरमधील सत्तोलीत गाव भेटी दरम्यान प्रणिती शिंदेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, तर माझ्यावर आणि गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे लोक होते असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय। माझ्या गाडीला तोडण्याचा प्रयत्न झाला असाही आरोप करत भाजपच्या कृत्याचा निषेध करते अशी प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली आहे। तर प्रणिती शिंदेंचे आरोप बिनबुडाचे असल्याचं भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला। मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही, माझी काच वर होती
त्यांना मी ते करू दिलं. मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरली आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. माझ्या गाडीची तोडफोड केली. प्रणिती शिंदेंनी मराठा समाजाच्या आंदोलकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देण्याऐवजी भारतीय जनता पार्टीचं आंदोलन म्हणून त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलकांना त्या ठिकाणी ग्रहत पकडलेला आहे. कुठलंही आंदोलन भाजपचं नव्हतं आणि ते आमचे संस्कार नाही. प्रणितीताई, राजकारणाकरता तुम्ही या स्तरावर जाऊ नका. भारतीय जनता पक्ष कधीही संस्कारमय पद्धतीने वागतो आहे. महायुतीच्या नेत्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतलाय. महायुतीच्या उमेदवारांना विरोध करणारे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर कारवाई होणार आहे. वर्षावर झालेल्या बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर आल्यानंतर विरोध करणाऱ्या नेत्यांना हे इशारा असल्याचं स्पष्ट झालंय. परिणामी 3 मतदारसंघातील नेत्यांना वेगळी भूमिका घेणं महागात पडू शकतं. धनुष्यबाणावरून विजय शिवतारे कमळावर जायला काय अडचण? महायुतीच्या विरोधात आतापर्यंत नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहेत, पण ही वक्तव्य आता महागात पडू शकतात. आतापर्यंत नेमकं काय घडलं ते आता पाहूया. बारामती मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या विजय शिवतारे यांनी माघार घ्यायला नकार दिलाय. ही सीट जरी राष्ट्रवादीकडे असेल तरी ही सीट द्यावी अशी मागणी करावी अशी विनंती मी त्यांना केली होती. काल देखील मी शंभूराजांना ते सांगितलं, ही सीट मागणी करून घ्या. शिवसेनेच्या धनुष्यबाणावर मी लढतो. अगदी जर भाजप किंवा मोठा पक्ष आहे जर त्याला मंजुरी देत नसतील तर वेळ पडली तर आढाराव जर धनुष्यबाणावरून घड्यावर जाऊ शकतात तर धनुष्यबाणावरून विजय शिवतारे कमळावर जायला काय अडचण आहे? बारामतीनंतर आता अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या घडामोडी पाहूयात. माजी मंत्री बच्चू कडूंचा प्रहार पक्ष महायुतीमधला घटक पक्ष आहे. मात्र त्यांच्या प्रहार पक्षानं पश्चिम विदर्भातल्या 5 पैकी एका मतदारसंघातून त्यांच्या पक्षाचा खासदार निवडून येईल असा दावा देखील केलाय. बच्चू कडू यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघावर भर असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. तुमचे 10, 20 आमदार होते पण ते कुठे गेले पताच लागले नाही. आमचे 2च आहे पण आम्ही मजबूत आहोत. कारण ईडीची काही भीती नाही आहे. कोणती चौकशी लावणार तुम्ही आमच्यावर? ईडीची भीती नसल्याचं सांगत बच्चू कडूंनी त्यांची भूमिका कायम ठेवलेली आहे. तर याच मतदारसंघात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनी सुद्धा उमेदवारीवर तडजोड करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. उमेदवारी मिळणारच आहे, त्यामुळे नवनीत राणांचा प्रचार करण्याची वेळच येणार नाही असा दावा अभिजित अडसूळ यांनी केलाय. अजून तशा पद्धतीची चर्चा झालेली नाही, परंतु नक्कीच माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आमचे सिनियर नेते आहेत आणि त्यामुळे देवेंद्रजी आहेत, आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, हे दोघं मिळून ठरवतील आणि नक्की आम्ही कुठून आणि कसं लढायचं हा निर्णय त्यांचा असेल. अडसूळ पिता पुत्र आणि विजय शिवतारे यांनी भाजपच्या कमळावर लढण्याचीही तयारी केलेली आहे. तर तिकडे माढा मतदारसंघात भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील देखील नाराज असल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वर्षावर झालेल्या बैठकीत महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही असा पवित्रा घेण्यात आलेला आहे. शेवटी पक्ष एका लेवलपर्यंत सर्व प्रकारची समजूत काढून सर्व प्रकारे या ठिकाणी चर्चा करून काही मतभेद असतील ते मिटवून कौटुंबिक पक्ष आहे आणि यातून मतभेद आणि मनभेद मिटवून त्यांना शेवटपर्यंत आम्ही समजावण्याचा प्रयत्न करू. शेवटी जर कुणी पक्षाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करत असेल तर मग त्याचा वेगळा विचार होईल. तुम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्ष आदेशाच्या विरुद्ध जाऊन तुम्हाला कुठलीही भूमिका घेता येणार नाही. या बाबतीत स्पष्ट काल त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. ते फक्त मला एवढंच म्हटले की मला थोडा वेळ द्या, पण मी त्याला सांगितलं आता वेळ आपल्या हातात कमी आहे. महायुतीच्या नेत्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर आता वेगळी भूमिका घेणारे नेते नरमाईचं धोरण अवलंबणार की बंडाची तलवार उपसणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. शिवतारे वारंवार खालच्या पातळीवर टीका करतायत, त्यामुळे त्यांच्यावर आता कठोर कारवाई करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की या विजय शिवतारेंचं काहीतरी बंदोबस्त करा, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगून सुद्धा ज्यांचं शेपूट सरळ झालं नाही त्या विजय शिवतारेंचं शेपूट छाटण्याचीच आता वेळ आलेली आहे. त्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की विजय शिवतारे यांच्यावर तात्काळ आपण शिस्तभंगाची कारवाई करावी. महाविकास आघाडीचं जागा वाटपावर अजूनही जाहीर झालेलं नाहीये आणि त्यातच महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काही जागांवर तोडगा काढण्याचं आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर आहे. पाहूयात. मी मुद्दामून चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलो. उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे योग्य नाही, पण त्यांच्याशी बसून मार्ग. सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतले वाद काही शमण्याचं नाव घेत नाहीये. गुरुवारी उद्धव ठाकरेंनी सांगलीतल्या मिरजमध्ये सांगली लोकसभा उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. चंद्रहार पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे आणि यांच्या नाकाडावरती टिचून छाताडावरती भगवा रोवून अस्सल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलो. खरं तर पक्षप्रवेशाच्या वेळीच उद्धव ठाकरेंनी सांगलीतनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. गुरुवारी मिरजेतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांच्या प्रचाराचं रणशिंगही फुंकलं. मात्र ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेते आक्रमक झाले. कारण सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. काँग्रेस सांगली लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे. गुरुवारी उद्धव ठाकरेंच्या मिरजेतल्या सभेकडे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवली होती. काँग्रेस नेत्यांनी सांगलीच्या जागेवरनं आपली नाराजी उघडपणे व्यक्त केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतली फुसफुस काही लपून राहिलेली नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी काल जाहीर केल्याप्रमाणे योग्य नाही, पण त्यांच्याशी बसून मार्ग काढा. महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागांवरनं वाटाघाटी सुरू आहे. काही जागांवरनं तीनही पक्षात मतभेद आहेत. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं सूत्र निश्चित नाही. अशातच ठाकरेंनी उमेदवार जाहीर करण्याचा सपाटाच लावलाय. त्यांच्याशी चर्चा करू, दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी, नाना पटोलेंशी. त्या संदर्भात सांगली संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे. नाना पटोले हे आमचे मित्र आहेत, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यातून मार्ग कसा काढायचा तो आम्ही पाहू. दरम्यान काँग्रेसनं कोल्हापूर लोकसभेतनं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. ही जागा गेल्या वेळेला शिवसेनेनं जिंकलेली होती, मात्र यावेळेला ती काँग्रेसच्या वाट्याला गेलेली आहे. कोल्हापूरच्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार घोषित केला. सांगली लोकसभेचा इतिहास पाहता इथं काँग्रेसचं वर्चस्व राहिलंय. मात्र 2014 पासून भाजपनं हा मतदारसंघ काबीज केलाय. गेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकानं पराभव झाला होता आणि हा सगळा इतिहास पाहता ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार इथून आपलं नशीब आजमावणार आहे. पण सांगलीच्या जागेवरनं ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झालाय. तो तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान महाविकास आघाडीसमोर असेल. त्यात आता कोण मागे हटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून देशातील राजकीय वातावरण तापले. केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करत अण्णा हजारे आता कुठे आहेत अशी खोचक टिप्पणी संजय राऊत यांनी केली आहे. तर अण्णा हजारेंनी केजरीवालांवरच टीका केली आहे. जेव्हा आम्ही दारूच्या विरोधात होतो तेव्हा अरविंद केजरीवालांनी देखील आम्हाला पाठिंबा दिला होता, मात्र त्यांनी केलेल्या मद्य धोरणामुळे फार वाईट वाटलं. केजरीवालांना त्यांच्याच कर्माची फळं मिळतायत अशी टीका अण्णांनी केली आहे. अण्णा हजारेंना आधी जागा करा कुठे आहेत तिथे. अण्णा हजारे जे आहेत बरं का, आता मला माहीत नाही कुठे असतात ते. एकेकाळी त्यांचं आंदोलन होतं या सगळ्या विरुद्ध. आता या क्षणी मला ते कुठे हरवले आहेत मला माहीत नाहीत. हे दारूची नीती संभवली पाहिजे, पण त्याला त्याच्या डोक्यात बसलं नाही आणि त्याने दारू नीती केली. शेवटी त्या दारू नीतीमध्ये त्याला अटक झाली. आता जी अटक झाली ते सरकार आणि तो
बघून घेतील. आता ज्यांची चूक झाली त्याला सजा मिळालीच पाहिजे. या बातम्यांसह महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.